हे सांबार तुम्ही इडलीसोबत खा, डोशासोबत खा किंवा अप्पमसोबत खा किंवा भातावर देखील खाऊ शकता। अगदी परफेक्ट चवीचं हे साऊथ स्टाईल सांबार बनलं जातं। रेसिपीला लगेच सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 कप तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातली होती। आता हिला आपण कुकरमध्ये काढून घेऊया। शिजण्यापुरतं यामध्ये पाणी घालायचं आहे। पाव चमचा हळद घातलेली आहे। याचं झाकण बंद करून याला गॅसवर ठेवून याच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। 2 चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे। अर्धा चमचा इथे मोहरी घालायची, 6 ते 7 कढीपत्त्याची पाने घालायची, पाव चमचा हिंग घातलेला आहे, 1 मोठा कांदा उभा चिरून घालायचा आहे। आता हे व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया। यामध्ये घालू आता 1 चमचा यामध्ये आलं व लसणाची पेस्ट घालायची आहे, ती देखील छान परतून घ्यायची आहे। यामध्ये आता 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत, ते घालूया। टोमॅटो देखील छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। जास्ती गुलाबीसर याला करायचं नाही। आता यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या घालूया। इथे मी दुधी भोपळा घेतलेला आहे, तुम्ही लाल भोपळा देखील यामध्ये घालू शकता। या प्रकारे याचे काप करून घेतलेले आहेत। 1 शेवग्याची शेंग घेतलेली आहे, तिचे या प्रकारे मी तुकडे करून घेतलेले आहेत। त्याप्रमाणेच इथे मी 4-5 भेंड्या घेतलेल्या आहेत। साऊथच्या सांबारामध्ये हमखास भेंडी ही असतेच, म्हणूनच इथे मी भेंडी घातलेले आहेत। तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही प्रकारच्या भाज्या म्हणजेच वांग, गाजर कोणत्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता। लाल भोपळा देखील यामध्ये तुम्ही घालू शकता। आता तेलामध्ये छान भाज्या परतून झालेल्या आहेत। यामध्ये मसाले घालायचे आहेत। 1 चमचा भरून काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे व 2 चमचे भरून इथे मी सांबार मसाला घातलेला आहे। हा मी विकतचा सांबार मसाला घातलेला आहे। आता छान व्यवस्थित हे सर्व परतून घ्यायचं आहे। साधारण 1 ते 2 मिनिटं ह्या भाज्या छान परतून घ्यायच्या आहेत। आता यामध्ये मी चिंचेचं पाणी घातलेलं आहे। साधारण 4 ते 5 चमचे मी यामध्ये चिंचेचं पाणी घातलेलं आहे। आता थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे, जास्ती पाणी घालायचं नाही। भाज्या बुडतील इतपतच यामध्ये पाणी घातलेलं आहे। चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे। आता छान व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता यावरती झाकण ठेवून आपण भाज्या शिजेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे। भाज्या जास्ती शिजू द्यायच्या नाही। इथे डाळ देखील आपली शिजलेली आहे। आता हिला आपण अशा डावानेच घोटून घ्यायची आहे, जास्ती पण हिला घोटायची नाही, कारण यामध्ये अख्खी डाळ दिसली गेली पाहिजे या प्रकारे। आता आपल्या भाज्या शिजल्यात का ते पाहू आपण। भाज्या इथे व्यवस्थित शिजल्या गेलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। जास्ती भाज्यांचा ह्या गाळ करायचा नाही, अशा टणक भाज्या राहिल्या गेल्या पाहिजेत। आता मगाशी फोडणीमध्ये मी मिरची घालायला विसरले होते, त्यामुळे मी आत्ता इथे लाल तिखट मिरची 4 घातलेल्या आहेत आणि 1 चमचाभर गूळ घातलेला आहे। छान आंबट, गोड, तिखट चवीचं हे सांबार तयार होतं। शिजवून ठेवलेली डाळ आता यामध्ये आपण घालून घेऊ। डाळीला बघा जास्ती घोटायची नाही, त्यामुळं दिसायला पण छान दिसते आणि चवीला देखील छान लागते। छान व्यवस्थित आता हे मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरमध्ये थोडंसं पाणी घालून असं विसळून यामध्ये पाणी घालून घेऊ। आता हे जास्ती पातळ पण नसतं आणि जास्ती घट्ट पण हे सांबार नसतं। 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून कमी फ्लेमवरती याला आता असंच उकळू द्यायचं आहे। इथे 2 मिनिटे झालेली आहेत। सर्व मसाले या भाज्यांमध्ये आणि डाळीमध्ये मुरले गेलेले आहेत। घरभर सांबाराचा सुगंध पसरलेला आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालायची आहे। आता परफेक्ट साऊथ स्टाईल सांबार इथे रेडी झालेला आहे। तुम्ही हे इडलीसोबत खाऊ शकता, डोशासोबत खाऊ शकता किंवा भातावर देखील घेऊन खाऊ शकता। अतिशय अप्रतिम चवीचं हे सांबार बनलं जातं। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूच, तोपर्यंत धन्यवाद।